हे 30 जून 2026 पूर्वी कर्जमाफीबाबत निर्णय घेतल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। समितीचा अहवालावरती कर्जमाफीचा निर्णय घेऊ असं देखील देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय। तर सरकारनं आश्वासन दिलंय, त्यामुळे आंदोलन मागे घेतोय असं बच्चू कडूंनी म्हटलेलं आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील सकाळच्या महत्त्वाच्या आणि ठळक बातम्या, शेतकऱ्यांसाठी आज महत्त्वपूर्ण अपडेट्स आले आहेत। त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका। शेतकरी कर्जमाफी 30 जून पूर्वी कर्जमाफीची तारीख मिळाली। 30 जून 2026 पूर्वी कर्जमाफी करू असे आश्वासन सरकारने दिले। सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या 8 दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे 136 गावातील 1018 शेतकऱ्यांचे 196 हेक्टरवर भात पिकाचे नुकसान झाले। भारतातून तांदळाच्या निर्यातीत 10% अधिक वाढण्याची शक्यता। 2024-25 आर्थिक वर्षामध्ये 2.1 कोटी टन तांदळाची निर्यात, ही निर्यात 172हून अधिक देशामध्ये करण्यात आली। महाराष्ट्र सरकारची हमी भावाने सोयाबीन खरेदीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर सोयाबीनच्या दरात काहीशी सुधारणा दिसून आली। प्रक्रिया लांबणीस मागील 2 दिवसांमध्ये सोयाबीन खरेदीचे भाव क्विंटल मागे 100 ते 150 रुपयांनी सुधारले। कापसाचे भाव देशातील बाजार मागील काही दिवसापासून स्थिरावले आहे। कापसाची बाजाराची आवक सुधारत आहे। दुसरीकडे सीसीआयची खरेदी सुरू आहे, मात्र कापसामध्ये ओलावा असल्या कारणामुळे गरजू शेतकऱ्यांना खुल्या बाजारामध्ये कापूस विकावा लागत असल्या कारणामुळे शेतकऱ्यांच्या हातामध्ये 6500 ते 7000 रुपयांचा दर मिळत आहे। सीसीआयची खरेदी वाढल्यानंतर बाजारात दरात सुधारणा दिसू शकते। राज्यातील बाजारात टोमॅटोचे दर टिकून आहे। मागील आठवड्यात दर काहीसे चढ उतार दिसले, मात्र सरासरी भावामध्ये मोठ्या प्रमाणात काही बदल नाही। बाजारातील टोमॅटोची आवक काहीशी कमी दिसत आहे, मात्र भावामध्ये सुधारणा नाही। बाजार भाव सरासरी 1200 ते 1400 तर एक अर्धा वक्कल 1800 ते 2000 रुपयांपर्यंत विक्री होत आहे। राज्यातील काही भागामध्ये आज ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे। विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज आहे। साखर कारखान्यात हंगाम सुरू असताना बहुतांश कारखान्यांनी दर जाहीर केले नाही। ज्यांनी दर जाहीर केले आहे त्यांचे अल्प दर आहे। 3400 रुपये दर मिळावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकऱ्यांकडून केली जात आहे। कर्जाचा हप्ता बँकेत जमा नाही तोपर्यंत आंदोलन संपणार नाही। आंदोलन संपले असले तरी देखील बच्चू कडू यांचा सरकारला इशारा। सरसकट कर्जमाफी करा, नाही तर रस्त्यावर उतरू, मनोज जरांगे पाटील यांनी मोठं केलं वक्तव्य। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारने दिलेल्या शेतकरी कर्जमाफीच्या जून 2026 पर्यंतच्या आश्वासनावर सरकून टीका केली आहे। बच्चू कडू यांच्या नागपूर येथील आंदोलनानंतर मुंबईत झालेल्या बैठकीत सरकारने हे आश्वासन दिलं, मात्र जरांगे यांनी याला शेतकऱ्यांची फसवणूक असे म्हटले आहे। तोपर्यंत शेतकरी मेलाच ना असे म्हणत सरकारला मोगलापेक्षा क्रूर जरांगे यांनी संबोधला आहे। सरसकट कर्जमाफी करा, समिती बरखास्त करा, अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा मनोज जरांगे यांनी सरकारला। महाएल्गार आंदोलनानंतर सरकार ऍक्शन मोडवरती, बच्चू कडू आणि राजू शेट्टी यांच्यावरती FIR दाखल। आता कुठेही आंदोलन करणार नाही, बच्चू कडू यांच्या उच्च न्यायालयात भूमिका। शेतकऱ्यांची क्रूर थट्टा, सरकारकडून 3-5-21 अशी नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा। शेतकऱ्यांमध्ये संतापचे वातावरण, शेतकरी नाराज। शेत रस्त्याच्या आदेशाची 7 दिवसात अंमलबजावणी करा, महसूल मंत्री बावनकुळे यांचा आज मोठा निर्णय। हेक्टरी 10,000 नुकसानीसाठी 1765 कोटी रुपये मंजूर। 7 जिल्ह्यातील 31 लाख शेतकऱ्यांना मिळणार मदत। वेळेच्या वेळी पैसे फेडायची सवय लावा, कर्जमाफी मागताय काय? अजित पवार यांचा मोठा टोला, शेतकऱ्यांवरती कसला पेच। 0% व्याजदराने आम्ही पैसे देतो, तरीही देखील तुम्ही पैसे रिटर्न करत नाहीये, तुम्ही फेडायची सवय लागा, सारखं फुकटात सारखं माफ करा, कसं व्हायचं असं म्हणत अजित पवार यांनी कर्जमाफीच्या मागणीवरून शेतकऱ्यांना सुनावलं। राज्यातील पुढील 2 दिवसांमध्ये पावसाचा इशारा, पुढील 2 दिवस धोक्याचे, राज्यात पुन्हा एकदा पाऊस बरसणार। 2 ते 3 हेक्टरच्या नुकसानीपोटी 120 कोटी मदत मंजूर, 8 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार मदत। महाराष्ट्र केसरीला पंजाबमध्ये अटक, अवैध शस्त्र तस्करी प्रकरणी पैलवान सिकंदर शेख यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। मुसळधार पावसाचा अलर्ट, पुढील 5 दिवस महत्त्वाचे, नोव्हेंबरमध्ये देखील कोसळणार मुसळधार, हवामान विभागाने दिला हाय अलर्ट। सक्षम शेतकऱ्यांना कर्जमाफी नको, बच्चू कडू यांचं मोठं विधान, शेतकऱ्यांमध्ये काही प्रमाणात नाराजी। महाराष्ट्रात 18 लाख टन सोयाबीन खरेदीला मान्यता, मध्य प्रदेशात शेतकऱ्यांना 800 रुपयांमध्ये भाव फरक। कांद्याच्या भावामध्ये काही प्रमाणात सुधारणा तर काही प्रमाणात घसरण सुरूच। मार्केटमध्ये कांद्याचे भाव सरासरी 1000 ते 1500, एक अर्धा वक्कल 2000च्या घरात। आवक घटली तरी देखील कांद्याचे भाव म्हणावसे सुधारले नाही, शेतकऱ्यांमध्ये नाराजी, चित्र तसेच्या तसेच।
पीएम किसान योजनेचा 21 हप्ता महाराष्ट्रामध्ये न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी. 21 हप्ता नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये येण्याची शक्यता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आज माहिती.